पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराबाबत चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल त्यापूर्वी बोलणं उचित नाही। याशिवाय पुण्यातील जमीन व्यवहाराच्या 22 फायलींची चौकशी सुरू असल्याचे उच्च तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत बोलताना सांगितले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिथं युती होणार नाही तिथं स्वबळावर लढण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आयर्विनच्या समांतर पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील बोलत होते। त्यांना पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीने 1800 कोटीची जागा 300 कोटींना खरेदी केली। याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी केल्यानंतर तहसीलदारांवर कारवाई करण्यात आली। याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी असे नेते आहेत जे उद्या घरातील लोकांनी चुकीचं काम केलं तर त्यांना माफ करणार नाहीत, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही। त्याबाबत निकष निघाल्यावर बोलू। आयजीआरचे सहाय्यक यांची समिती नियुक्त झाली आहे। एक नाही 22 वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या चौकशी करण्यात येत आहेत। आयजीआरच्या चौकशीत स्टॅम्प पेपरवरील खरेदीची माहिती समोर येईल। देवेंद्रजी असे नेते आहेत जे चूक ते चूक आणि बरोबर आहे त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतात। पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। महायुतीतील घटक पक्षांनी सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जातील। जिथं इच्छुकांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांना दुखावणं योग्य होणार नाही। राज्यभरात 60 ते 70 ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहेत। जिथं एकमत होईल तिथं एकत्र लढू, जिथं युती होणार नाही तिथं स्वबळावर लढवण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना सूचना दिली आहे की जिथे युती होईल तिथे प्रायोरिटीने युती करा, जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावर लढा। जिथे युती हायब्रिड शब्द तरी फार चांगला वापरला, हायब्रिड होईल म्हणजे समजा पिंपरी चिंचवड मतदार हे महानगरपालिका आहे, एकूण प्रभाग समजा 20 आहेत तर 3 मध्ये होईल, 4 मध्ये होणार नाही। 60-70% तरी युती त्या शहरात त्या जिल्हा परिषद होईल असा प्रयत्न करा की सत्ता येण्याची शाश्वती निर्माण होते। मग कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून 20-30 ठिकाणी जर तसं झालं तर अशा एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्याचा एकदा बोला असं न करता जिथे जिथे एकमत होईल तिथे पुढे जा असल्याने म्हटलं। पुण्यामध्ये खुनाच्या घटना वाढत होत्या। 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये 2 खुनाच्या घटना झालेल्या आहेत। दंगेकरांनी सुद्धा बरेच मोठे आरोप केलेले आहेत। आता दंगेकरांवर तर मी ठरवलंच आहे की आपण काही बोलायचं नाही, पण स्वतःचं ठेवावं झाकून असं त्यांचं जरा असतं। त्यामुळे त्यांनी ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात काय टोळी युद्ध चाललं म्हणजे तिकडे चाललंय मग आमच्याकडे चाललं काही हरकत नाही असं म्हणायचं नाही मला। ज्या ज्या घटना घडत आहेत त्या खूप सिरियसच आहेत, गांभीर्याने घेण्याच्या आहेत। प्रशासन त्याच्यामध्ये एक तर आपल्याला मानलंच पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा अतिशय ज्या प्रकारची AI बेस्ड टेक्नॉलॉजी आपण वापरून त्यात खूप झटकन आपण त्या घटनेचा शोध लावतो, आरोपी पकडतो। घटना घडणं कमी व्हायला पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासन काम करतं। म्हटलं की देवेंद्रजी एक असे नेते झालेत की ते उद्या आपल्या घरातलंही कोणाला क्षमा करणार नाही आणि त्यामुळे असं घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही। निष्कर्ष निघाला की तहसीलदारची चूक आहे, तहसीलदार सस्पेंड केलं। ताबडतोब IGRचा सहाय्यक कुठे त्यांची कमिटी अपॉइंट झाली आणि 22 वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतलेल्या आहेत। मला मोठे चांगले माहिती आहेत, ते लिटरली काही तासामध्ये ते सगळे चेकिंग करून दिले की ज्याच्यामध्ये IGRचा रोल असतो स्टॅम्प ड्युटीचा, तर त्या स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आला असं कळतं। आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय हे असे आहेत की ते जे चूक ते चूक, जे बरोबर तर बरोबर, मग ते बरोबर असेल, आपला नेता चुकला नसेल तर ते ताकदीनिशी त्याच्या मागे उभे राहतात। काय निष्पन्न होतं बघू। या प्रकरणात अजित पवार काहीच बोलले नाही। पत्रकारांना विचारलं तर अजित पवार तिथून निघून गेले, थांबलेच होता नाही। कितपत योग्य? नो कॉमेंट्स म्हणते असं आहे की त्यांनाही तो अचानकच विषय समोर आला असेल। आता काहीतरी घाईघाईने कॉमेंट देण्याच्या ऐवजी तेही त्या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जात असतील। अजितदादा हे कधी पत्रकारांनाही टाळत नाहीत, कधी विरोधी पक्षांना टाळत नाहीत, ते सगळा अभ्यास करून तुमच्या समोर येतील। उद्धव ठाकरे म्हणतात आपण मराठी